विद्यार्थ्यांना प्रॉबॅबिलिटी एक्झरसाइज 5.4 मधलं सेकंड एक्झाम्पल आपण आता घेतो आहे. टू डाईस इफ टू डाईस आर रोल सायमल्टेनियसली, दोन डाय एकाच वेळी फेकल्या. फाइंड प्रॉबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. खाली काही इव्हेंट्स दिलेले आहेत 3, त्यांची प्रॉबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. आता टू डाईस जर थ्रोन केल्या तर सोल्युशन, टू डाईस जर आपण थ्रोन केल्या त्याचा रँडम एक्सपेरिमेंट लिहितो मी. टू डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. दोन डाय जर सायमल्टेनियसली थ्रोन केल्या तर तुम्हाला माहिती आहे सॅम्पल स्पेस मोठा होतो. पहिल्या डायवर 1 असेल, दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 4, पहिल्या डायवर 1, दुसऱ्या डायवर 5, पहिल्या डायवर 1, दुसऱ्या डायवर 6. हा रँडम एक्सपेरिमेंट दोन डाय जर एकाच वेळी फेकल्या तुम्ही तर मग त्याचा सॅम्पल स्पेस जो असतो त्याच्यामध्ये 36 सॅम्पल पॉईंट्स असतात. हे जे मी लिहितो या पद्धतीने एकदा मी सांगितलेलं आहे. नंतर होऊ शकते पहिल्या डायवर 2 असतील, दुसऱ्यावर 1 असेल, मग 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, किंवा पहिल्या डायवर 3, दुसऱ्यावर 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6, किंवा पहिल्या डायवर 4, दुसऱ्यावर 1, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5 आणि 6, 6 असे पॉसिबल आउटकम्स असतात. 36 नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस 36. तर इव्हेंट घेतो ए. आता हा इव्हेंट ए जो आहे त्याच्यात काय दिलं आपण बघू. द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 10. अप्पर फेसेसवरचे जे डिजिट्स आहेत त्यांची सम ही कमीत कमी 10 आली पाहिजे. 10पेक्षा कमी नको, 10 किंवा 10पेक्षा जास्त चालेल. तर लेट इव्हेंटला नाव द्यावं लागेल ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ digits on upper faces is at least 10. म्हणजे अप्पर फेसेसवर जे डिजिट्स आहेत यांची बेरीज कमीत कमी 10 आली पाहिजे. तर या रोमध्ये ही हायेस्ट सम येईल अप्पर फेसेसवरच्या डिजिटची. तर ही येते 7. आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे. या रोमध्ये या दोघांची सम हायेस्ट येईल, ती 8 येते. इथे आपल्याला काही सापडणार नाही. नंतर इथे या रोमध्ये हायेस्ट सम येते 9. इथे या रोमध्ये हायेस्ट सम येते 10. ती आपल्याला चालते. आपल्याला ॲटलिस्ट 10 पाहिजे सम. तर हा सॅम्पल पॉईंट येईल मग 4, 6 वाला चौथ्या रोमध्ये. तर पाचव्या रोमध्ये 2 आहेत, 5, 5 यांची बेरीज 10 येते आणि 5, 6 यांची बेरीज 11 येते. आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे. 10 किंवा ॲटलिस्ट 10चा अर्थ होतो 10पेक्षा कमी नको, 10 किंवा 10पेक्षा जास्त चालेल. 5, 5 येईल आणि 5, 6 येईल. आणि या रोमध्ये आपल्याला हे 3 सॅम्पल पॉईंट सापडतील. 6 आणि 4 10, 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12. तर हे 6, 4, 6, 5 आणि 6, 6. तर हे असे सॅम्पल पॉईंट आहेत. हा असा इव्हेंट होता की अप्पर फेसेसवरच्या डिजिटची सम ही कमीत कमी 10 पाहिजे. त्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6 असे
नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए आले 6 आणि आपल्याला या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी काढायची आहे. तर प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस. तर हे आहे 6 अपॉन 36 इक्वल टू 1/6. ही प्रॉबॅबिलिटी जी आहे ती 0पेक्षा जास्त आणि साधा इव्हेंट असेल तर 0पेक्षा जास्त आणि 1पेक्षा कमी अशी प्रॉबॅबिलिटी आली पाहिजे. नंतर पुढचा इव्हेंट घेऊ आपण. लेट इव्हेंट पाहून घेऊ आपण. पहिल्यांदा इव्हेंट आहे द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 33. द सम ऑफ लेट बी द इव्हेंट that the sum of digits on upper cases is 33. आता हा जो इव्हेंट आहे हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे, कारण आपल्या डिजिट्सची सम जी आहे अप्पर फेसेसवरच्या डिजिटची सम ती हायेस्ट जी आहे ती 12 आहे. 6 + 6 12 होते. म्हणजे हायेस्ट सम जी आहे सॅम्पल पॉईंटच्या अप्पर फेसेसवरच्या डिजिटची ती 12 होते. ती 33 येणे पॉसिबल नाही आहे. म्हणून हा जो इव्हेंट आहे हा एम्प्टी इव्हेंट आहे. याच्यामध्ये एकही सॅम्पल पॉईंट तुम्हाला सापडणार नाही. बी इक्वल टू एम्प्टी और बी इक्वल टू 5. म्हणजेच देअरफॉर एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी हे 0 झाले. मग या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे आणि इम्पॉसिबल इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी जी असते त्याची प्रॉबॅबिलिटी 0 असते. ते ही 0 येईल. आता पी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इक्वल टू 0/36. आणि 0ला तुम्ही कशाने डिवाईड केलं, 0ला कशाने भागा, उत्तर 0 असतं. म्हणजे या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती 0 आहे आणि ती 0 येणारच होती कारण हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं इम्पॉसिबल इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी ही 0 असते. आता पुढचं आहे द डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. म्हणजे तिसरा इव्हेंट असा आहे, इथे चौथी स्टेप पाहिजे, इथे तिसरी स्टेप पाहिजे. लेट सी बी द इव्हेंट दॅट डिजिट on first die is greater than digit on second die. फर्स्ट डायवरचा डिजिट हा सेकंड डायवरच्या डिजिटपेक्षा मोठा असला पाहिजे. देअरफॉर मग पॉसिबल आउटकम्स जे आहेत ते इथे फर्स्ट रोमध्ये फर्स्ट डिजिट जो आहे तो सेकंडपेक्षा लहान आहे. आपल्याला फर्स्ट डायवरचा डिजिट सेकंडपेक्षा मोठा पाहिजे. ते इथे सापडणार नाही, इथे सापडणार नाही, इथे सापडणार नाही, इथे सापडणार नाही, इथे सापडणार नाही. इथे मात्र सापडेल. सॉरी याच्यात तुम्हाला एकही सापडणार नाही. इथे हा सापडतो 2-1. सेकंड रोमध्ये सापडेल आपल्याला 2-1. फर्स्ट डायवरचा नंबर मोठा, नंतर 3-1 3-2 हा 3च्या रोमध्ये, नंतर 4-1 4-2 4-3 हे 4च्या रोमध्ये सापडतील आपल्याला. फर्स्ट डायवरचा डिजिट सेकंड डायवरच्या डिजिटपेक्षा मोठा. 5च्या रोमध्ये सापडतील आपल्याला 5-1 5-2 5-3 5-4. नंतर 6मध्ये सापडतील आपल्याला 6-1 6-2 6-3 6-4 6-5. तर अशा पद्धतीने देअरफॉर एन ऑफ सी झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. देअरफॉर एन ऑफ सी प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी पी ऑफ सी प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस इक्वल टू 15/36. तिथे त्या दोघांनाही भाग जातो 3नी. 15ला 5चा भाग जाईल
3 आणि याला 12चा भाग जाईल, म्हणजे ही प्रॉबिलिटी आली 5/12. देअरफॉर प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट सी इक्वल टू 5/12. आता हे सेकंड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल, याच्यामध्ये रँडम एक्सपेरिमेंट आहे. 1 ticket इज ड्रॉन फ्रॉम अ बॉक्स ॲट रँडम कंटेनिंग 15 tickets, ईच बेरिंग अ नंबर फ्रॉम 1 to 15. म्हणजे एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये 15 तिकीट्स आहेत आणि त्या 15 तिकिटावर ईच तिकिटावरती 1 पासून 15पर्यंतचे नंबर्स टाकलेले आहे. म्हणजे एका कार्डवर, एका तिकिटावर 1, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3. आणि आपला रँडम एक्सपेरिमेंट आहे. 1 ticket इज ड्रॉन फ्रॉम अ बॉक्स ॲट रँडम. म्हणजे बॉक्समधून रँडमली एक तिकीट काढलं. कोण्या बॉक्समधून? कंटेनिंग 15 tickets. अशा बॉक्समधून ज्या बॉक्समध्ये 15 tickets आहेत. आणि कसे तिकीट्स आहेत ते? ईच बेरिंग अ नंबर फ्रॉम 1 to 15. म्हणजे हा रँडम एक्सपेरिमेंट असा आहे की एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये 15 तिकीट आहेत. त्या 15 तिकिटावरच्या प्रत्येक तिकिटावर 1 पासून 15पर्यंतचे नंबर टाकले आहेत. आणि ठरवून तुम्ही त्या बॉक्समधलं तिकीट नाही काढलं तर रँडमली तुम्ही हात घातला आणि त्या बॉक्समधून एक तिकीट काढलं, तर त्या तिकिटावर जो नंबर असेल ते तुमचा आउटकम झाला. म्हणजे हा एक्सपेरिमेंट असा आहे की एका बॉक्समध्ये 15 तिकीट आहेत, त्या प्रत्येक तिकिटावर 1 पासून 15पर्यंतचे नंबर टाकले आहेत आणि एक तिकीट तुम्ही रँडमली उचललं, तर जे तिकीट उचललं त्याच्यावर जो नंबर असेल ते तुमचं झाला आउटकम. मग पॉसिबल आउटकम जे आहेत, सॅम्पल स्पेस झाला पॉसिबल आउटकमचा सेट. तर हा जो रँडम एक्सपेरिमेंट आहे याच्यात पॉसिबल आउटकम आहे तुमचे तिकीट उचलाल त्याच्यावर 1 असेल, जे तिकीट उचलाल त्याच्यावर 2 असेल, जे तिकीट उचलाल त्याच्यावर 3 असेल, जे तिकीट उचलाल त्याच्यावर 4 असेल, किंवा सोहन, किंवा शेवटचं जे तिकीट उचलाल त्याच्यावर 15 असेल. म्हणजे 1 पासून 15पर्यंतचे नंबर्स तुम्ही उचललेल्या तिकिटावरती तुम्हाला सापडू शकतात. मग एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस झाले 15. आता पहिला इव्हेंट आहे, त्याला मी ए नाव दिलं. लेट ए बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इवन नंबर. हे बघा, हे आहे की पहिला जो इव्हेंट आहे, प्रॉबॅबिलिटी ज्या इव्हेंटची काढायला लावली तुम्हाला, ते काय म्हणते? फाइंड प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इवन नंबर. आता मी प्रॉबॅबिलिटी काढायची, या इव्हेंटचं नाव घेतो ए, आणि त्या इव्हेंटला मी असं डिस्क्राईब करतो. लेट हे शब्द घेतो मी. कोणाची प्रॉबॅबिलिटी काढायला सांगितली? इव्हेंटची. कोणता इव्हेंट? इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इवन नंबर. मग मी आता हे कसं घेतो शब्द पहा. लेट ए बी द इव्हेंटला नाव देतो ए, पहिल्या इव्हेंटला. लेट म्हणजे समजा ए बी द इव्हेंट, ए बी द इव्हेंट, इथून शब्द घेतो मी आता. लेट ए बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इवन नंबर. तर हा इव्हेंट पहिला मी असं डिस्क्राईब करतो. बघा लिहिलेलं आहे मी ते. लेट ए बी द इव्हेंट, हे लेट ए बी द हे शब्द मी टाकलेले आहेत आणि इव्हेंटपासून मी त्या प्रॉब्लेममधले शब्द उचललेले आहेत. लेट ए बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इव्हन नंबर. म्हणजे जे तिकीट तुम्ही उचललं त्या तिकिटावरती इव्हन नंबर असेल, असा हा इव्हेंट आहे. मग देअरफॉर एमध्ये मग कोण झाले? एमध्ये झाले तिकीट उचललं त्याच्यावर 2 मिळाला म्हणजे इव्हन नंबर मिळाला, 4 मिळाला म्हणजे इव्हन मिळाला, 6 मिळाला म्हणजे इव्हन मिळाला, 8 मिळाला म्हणजे इव्हन मिळाला, 10 मिळाला म्हणजे इव्हन मिळाला, 12 मिळाला म्हणजे इव्हन मिळाला आणि 14 मिळाला म्हणजे इव्हन मिळाला. 14पेक्षा मोठा इव्हन नंबर तुम्हाला भेटणार नाही, कारण तुमच्याजवळ हे जे तिकीट्स आहेत त्याच्यावर 1 पासून 15पर्यंतचे फक्त नंबर्स आहेत. म्हणजे जे तिकीट उचललं त्याच्यावर इव्हन नंबर असण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए झाले 7. आणि इव्हेंट एची प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए झाली नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस, म्हणजे 7/15. तर 7ने काही 15ला भाग जात नाही. आणि पुढचा इव्हेंट बी घेतो आहे आपण. लेट हे इथे पाहू आपण की दुसरा इव्हेंट आहे पुढचा. इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे जे तिकीट तुम्ही काढलं त्या तिकिटावरती असा नंबर असेल जो 5चा मल्टिपल असेल. मग हा इव्हेंट डिस्क्राईब केला आपण. लेट बी बी द एवढे शब्द मी टाकले आणि हे पुढचं जे आहे मी त्या प्रॉब्लेममधून उचललं. लेट बी बी द इव्हेंट
दॅट द तिकीट ड्रॉन, जे तुम्ही तिकीट उचललं बॉक्समधून, शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. मग आता बी इव्हेंटमध्ये कोणकोणते सॅम्पल पॉईंट येतील? 5चे मल्टिपल असले पाहिजे, म्हणजे 5नी भाग जाणाऱ्या संख्या असल्या पाहिजे. तर 5नी भाग जाणाऱ्या संख्या आहेत तुमच्या पॉसिबल आउटकम्समध्ये सॅम्पल स्पेसमध्ये 5, 10 आणि 15. म्हणजे तिकीट उचलला 5 असेल तर तो 5चा मल्टिपल आहे. तिकीट उचललं 10 असेल त्याच्यावर तो 5चा मल्टिपल आहे. तिकीट उचललं 15 असेल तो 5चा मल्टिपल. म्हणजे 1 पासून 15पर्यंत हे 3च नंबर असे आहे जे 5चे मल्टिपल आहे. म्हणजे इव्हेंट बी असा आहे की जे तिकीट उचललं त्याच्यावर 5चा मल्टिपल असलेला नंबर असला पाहिजे. तर हे 3 नंबर सापडतात तुम्हाला या बी इव्हेंटसाठी. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी झाले तुमचे 3 आणि प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी झाले तुमचे मग एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, म्हणजे 3/15 म्हणजेच 1/5. म्हणजे या बी इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी आहे 1/5. तर इथे आपण थांबू. उरलेले 2 एक्झाम्पल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन आणि मग आपण या चॅप्टरच्या प्रॉब्लेम सेटकडे